मुंबईत येणारे, दादरमध्ये येणारे अनेक लोक जे कुठून वेगवेगळ्या ठिकाणाहून दादरमध्ये येतात, खरेदी करण्यासाठी येतात, काही लोक फिरायला येतात, मुंबई बघायला येतात, ते अनेक जण कबूतरखान्याकडे आकर्षित होतात. त्या आसपासच्या दुकानांमधनं चणे किंवा धान्य विकत घेतात आणि तिकडे टाकतात मोठ्या प्रमाणावर. दिवसभर ती कबूतर तिथे धान्य खात असतात. स्वाभाविकच आसपासच्या परिसरामध्ये हा सगळा त्रास होत असतो. या त्रासाकडे कोणत्या दृष्टीने बघितलं पाहिजे? एक मुद्दा बरोबर आहे की तात्काळ बंद केल्यामुळे कबूतर जी आहेत ती एकाच दिवशी सगळं बंद झाल्यानंतर अचानक त्यांचं खाद्य बंद झालं तर ती मृत्युमुखी पडतील. पण मग दुसरा मार्ग काय आहे? जर त्याच्यावर त्यांच्या खाद्य किंवा त्यांचं जे अन्न आहे त्याच्यावर जर नियंत्रण आणलं तर चालू शकतं. पण हे पाळणार आहे का कोण? तुम्ही जर पाहिलं त्या कबूतरखान्यामध्ये काही तो जो एक गोल केलेला आहे ज्या ठिकाणी कबूतर खायला बसतात त्या ठिकाणी काही शेड घातलेले आहेत, छोटे छोटे पिंजरे उभारलेले, जेणेकरून पावसामध्ये उन्हामध्ये ते कबूतर त्यात बसू शकतील. त्या ठिकाणी काही जण मोठी मोठी पोती आणून ठेवतात धान्याची, चण्याची. ती अख्खीच्या अख्खी पोती तिथे ओतली जातात. दिवसभरामध्ये अनेक पोती अशी ओतली जातात. त्यामुळे ती कबूतर तिथे दिवसभर खात असतात. त्यांनाही अनुकूल वातावरण आहे, त्यामुळे त्यांना वाटते इथे आपल्याला खाद्य मिळते. त्यांची पैदास त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याला जबाबदार कोण आहे?